तर इथे आता मी भाजी नाही आणलेली, बघूया आता काय काय आज फ्रेश वाटते भाजी. तर इथे आता मी ड्रेस घ्यायला आलेली आहे आणि इथे एक मी ड्रेस घेतलेला आहे. इथे आपली बिस्किटची पण शॉपिंग. तर आता इथे मी फ्रीज माझा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि आता हे सर्व पसारा आहे ते मी नंतर जेवल्यानंतर सगळं करून ठेवीन. हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर आज सकाळपासून मी काहीच असं शूट नव्हता केला आणि आता चालत संध्याकाळी आम्ही म्हणजे तरी पण वाजले 5 वाजलेत. तर आता चालत शॉपिंगला आणि मग ते कसं काय करतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला माझ्यासोबत कंटिन्यू राहा. आणि इथे सिनो आणि जय बसलेला आहे. तर थोडेसे आता इथेच बरं त्यानं सांगितलं खेळा, बाहेर जाऊ नका. आणि आता आम्ही चाललो दोघंजणं. बाल्कनी बनवले आहे, त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं छोटं गार्डन करायचं बाल्कनीवाला. त्यासाठी आम्हाला हवे चेअर, ते पण वुडनच्या बांबूवाल्या. तर तेच आम्ही चेक करायला आलो तिकडे. तर इथे अशा वस्तू भेटतात पण आपल्याला जे चेअर हवे तसे नाही मिळत, बनवून देतील असं बोलतात ते. तर इथे आता मी भाजी नाही आणलेली, बघूया आता काय काय आज फ्रेश वाटते भाजी. आज जरा फ्रेश आहे भाजी. आता इथं फ्रुट्स घ्यायला आलोय मी. हे काय रे? रसबेरी. हा, गावचं ना ती. आता मस्त मस्त इथं फळं आहेत ते घेऊया आपण. तर इथे आता मी ड्रेस घ्यायला आलेली आहे आणि इथे एक मी ड्रेस घेतलेला आहे. तर चला आता आपण दुसरी शॉपिंग करूया. आता इथे थोडा किराणाचं सामान संपलेलं आहे, तो घेऊन घेते. म्हणजे काहीतरी नाश्त्याचंच घेते. तर चला बघूया आता काय काय घ्यायचं ते. आता इथे आपले सामान घेऊन झालेलं आहे, तर बिलिंग करते मी. आता चेतकमध्ये आलेले मी बिस्किट घ्यायला आपले लागतात ते. काठमांडू आहे यहाँ पे. इथे आपली बिस्किटची पण शॉपिंग झालेली आहे आणि आता जाऊया घरी. आता इथं माझी पूर्ण शॉपिंग झालेली आहे आणि मी इथं आमची गाडी पण आता इथे आली. तर चला आता सामान सर्व ठेवून देते याच्यात. आता निघालो आम्ही घरी जायला. सिग्नल लागलेला म्हणून थांबलो होते. आता इथे सर्व सामान मी एका बाजूला ठेवलं आहे आणि नंतरच हे म्हणजे सगळं भरेन, कारण मला अगोदर फ्रीज आहे ना तो क्लीन करायचा आहे. तेव्हाच हे नवीन सगळी भाजी त्याच्यामध्ये ठेवेन. एकीकडे जेवण होतं आहे तोपर्यंत मी इथलं सर्व आता फ्रीजचं सर्व सामान काढून घेते. एकीकडे बघ ते काढलं आहे, कारण मी आता हा फ्रीज पण क्लीन करून घेते अगोदर. तर आता इथे मी फ्रीज माझा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे
आणि आता हे सर्व पसारा येते मी नंतर जेवल्यानंतर सगळं करून ठेवीन. चला आता पहिले जेवण बनवते. इथे मी आता फरसबी बघा अशी तोडून ठेवलेली आहे. हे म्हणजे अशी फ्रेश पण राहते मग. आणि इथे एक डब्यामध्ये पुरतील तेवढी भाजी मी ठेवते. अजून बराचसा पसारा आहे बघा, सर्व क्लीन करायचं आहे. तर आत्ताच माझा सर्व किचनचा पसारा आटपलेला आहे. आता मला दाखवते मी फ्रीज कसा केला आहे क्लीन तो. तर अशा प्रकारे मी फ्रीज क्लीन केलेला आहे. सर्व याच्यामध्ये फ्रूट्स ठेवले आहेत, याच्यात भाजीपाला, इथे कटिंग करून ठेवलेले आहे अर्धी भाजीपाला. आणि इथे असा सेक्शन नवीन तयार केले. तर आजची ही क्लिनिंग माझी झालेली आहे. आणि आज आहे म्हणजे उद्या आहे स्वीटीचा बड्डे. तर आज 12 वाजता रात्री आम्ही केक कटिंग करणार आहोत. त्याची सतत तयारी चालली खाली. सानिका आणि मंदिरा आणि राज हे तिघंजणं आता तिचं डेकोरेशन चालू आहे त्यांचं तिघांचा. आणि बघूया आता कसं डेकोरेशन केले ते. सिनो जायचा ना, काय करते तू? ड्रॉइंग करते का? माझ्या पोऱ्याची आर्ट बघा तुम्ही, ती मस्त काढतं तो सेम. बघ दाखव ना असं नीट. हे बघ आता चालू आहे. दाखव काय काढणार आज? 2 लवंग, 1 वेल, कृष्ण. तर मस्त असं म्हणजे काढतं. तर चला आता जायचं ना पण. हा थोडंसं का चालेल. त्याला तर थोडं त्याचं तो आहे तर कम्प्लीट करते, मग आम्ही जाऊ दोघं पण. तर चला कसं काय आहे तिथे मी तुम्हाला दाखवते. तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा. इथे हॅपी बर्थडे, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. इथं आता सगळी बड्डेला आलेले आहेत. बड्डे हा योजे नमो मोकला. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे फॉर दिस गर्ल. तुम्ही हिला सर्वांनी हॅपी बर्थडे विश करू शकता माझ्या व्हिडिओमध्ये. हा तिचा आहे बर्थडे. कब आहे गई मजा. थांब तर काय डेकोरेशन केलेलं आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे आली बघा. काय ग शर्ट फुटन आहे तो. घरा नव्हतं गेलो. काय ग तर कसा वाटते तुला डेकोरेशन? वाव. मग त्याला काय वाटलं सुका सुका जाईल तुझा? झोपायला चाललो. कसा वाटलं? यानं दिवाळी मिस झाली. आणि आपल्या इथे केक पण आलेला आहे.
इथंच कापू हा, तिकडं नको. तिथं गाणी लावा सांगते. हॅपी बर्थडे तर इथे आता केक आलेला आहे आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवलं. रिचार्ज नाही भेटत. सगळा डेकोरेशन बघा. एक्साइटमेंट बघू शकता बर्थडे गर्लची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही. हे आमचा म्हणजे 2026चा आमच्या घरात हा पहिला बर्थडे आहे. म्हणजे हिच्या बर्थडे पासून स्टार्ट होते सगळ्यांच्या बर्थडेची, म्हणून ती एवढी एक्साइटमेंट हिची असते कारण हा पहिला बर्थडे असतो. हा, अभी चलो चलो पेटाओ. होय, त्या नको पेटवू. किती पण खाऊ शकते माणूस. हा केक सगळा हेल्दी. बरोबर थोडा. कसं वाटतंय तुला? भारी? येतं नाहीत काय शो? तर चला आता इथे सर्व केक वगैरे खातील. हा बर्थडे गर्लचा बाप. तर आजचा व्लॉग माझा कसा वाटला हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला.